यस, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय घडामोडी बघितल्या होत्या. या व्हिडिओमध्ये आर्थिक घडामोडी बघतोय आपण 2025च्या. परत एकदा सांगतो, जे काही एक्स्ट्रा फॅक्ट्स वाटत आहेत ते लिहून घेण्यासाठी इथं मोकळी जागा सोडली. इथं तुम्ही लिहून घ्या. सगळ्याच फॅक्ट इथं कवर होतील अशी अपेक्षा नाही आहे. ठीक आहे. 56वी बैठक जी एस टी परिषदेची झाली होती. त्यात 5, 12, 18, 28 असे जे काही जुने स्लॅब होते ते आता फक्त 2च दर ठेवले. 5 आणि 18% ठेवलेत. तर इथं 5 आणि 12%मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर 5 आणि 18% 2च ठेवलेत. 40% हा नवीन दर ॲड केला विशेष दर म्हणून. तंबाखू, पान मसाला, कोल्ड्रिंक आणि प्रीमियम वाहने जे असतील त्यांच्यावर तो 40% दर लागणार आहे. स्थापना कधी झाली होती जी एस टी परिषदेची? तर 2016ला कलम 279A अंतर्गत स्थापना होत असती आणि निर्णयासाठी 75% मतांची आवश्यकता असते. जी एस टी काउन्सिलमधले जे काही निर्णय तिथं 75% मतांची आवश्यकता असते. त्यात केंद्राचा वाटा किती असतो, मताधिकार किती असतो, तो 1/3 आणि स्टेटचा वाटा किती असतो, 2/3 असतो डिसिजनमध्ये. पण जे काही डिसिजन होतं त्याच्यामध्ये 75% निर्णयाने किंवा मतांनी डिसिजन होतात. अध्यक्ष कोण असतात जी एस टी काउन्सिलचे? केंद्रीय अर्थमंत्री. म्हणून कायम आपल्याला कोणाच्या अध्यक्षतेखाली जी एस टी काउन्सिलची परिषद होताना दिसते? तर निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली. सचिव कोण असतात? तर महसूल सचिव असतात. इथं अर्थ सचिव वगैरे महसूल सचिव हे सचिव असतात. 2024-25मध्ये आपल्या देशाचं एकूण जी एस टी संकलन किती झालं? तर 22 लाख कोटी. त्यात महाराष्ट्राचा किती वाटा होता? 3 लाख कोटी. आणि पहिले 3 राज्य विचारले जातात: महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक. महाराष्ट्रातून 3 लाख कोटी, गुजरातमधून 1.74 कोटी आणि कर्नाटकमधून 1.43 लाख कोटी. तर एवढं काय पाठ करायची गरज नाही. फक्त महाराष्ट्रातून किती झाला तेवढं लक्षात ठेवा, 3 लाख कोटी. त्यानंतर टॉपचे 3 राज्य लक्षात ठेवायचे. जी एस टी कधी लागू झाला होता किंवा अंमलबजावणी कधी झाली होती? 1 जुलै 2017ला. 1/7/17 लक्षात ठेवायला सोपं आहे. कितवी घटनादुरुस्ती झाली होती? 101वी घटनादुरुस्ती. पण विधेयक कितवं होतं ते पण विचारलं होतं. 101वी घटनादुरुस्ती 2016ला. आणि विधेयक कितवं होतं? विधेयक ते तुम्ही कमेंट करा. खरंच कमेंट करा, कारण किती जण ऐकतात ते बघायला मला कळेल. आणि मी पुढचे व्हिडिओ अपलोड करायचे का नाही यूट्यूबवर त्याचा विचार करेल. ठीक आहे. माझा प्लॅन तर आहे सगळं मी यूट्यूबलाच अपलोड करणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. पण तुमचा जर रिस्पॉन्स नसेल आणि तुम्हाला जर त्याची किंमत नसेल तर मग फक्त 150 रुपये किंमत मोजून रेडिओ MPSC हे ॲप तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरून ते कोर्स घेऊ शकता. ओके, टाईमपास बस झाला. पुढची बातमी. PM मित्रा पार्क. पहिलं पार्क कुठं स्थापन झालं आहे? तर मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातल्या बदनावर इथं पहिलं पार्क स्थापन झालं आहे. पूर्ण देशामध्ये 7 पार्क स्थापन करायचे आहेत आणि महाराष्ट्राचा त्याच्यात अमरावती इथं ते स्थापन होणार आहे. मग बाकीचे कुठे 7 पार्क आहेत? तर तमिळनाडूमध्ये विरुधुनगर, तेलंगणामध्ये वारंगल, गुजरातमध्ये नवसारी, कर्नाटकमध्ये कलबुर्गी, मध्य प्रदेशमध्ये धार आणि आता इथं पहिलं मित्रा पार्क स्थापन झालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ आणि महाराष्ट्रात अमरावती. तर ते 7 पार्क कुठं स्थापन होणार ते पाठ करणं गरजेचं आहे, कारण कुठं नाही कुठं आहे असा एक मल्टीलायनरमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मित्राचा फुल फॉर्म काय? तर प्राईम मिनिस्टर मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड ॲपेरियल. मित्राचा फुल फॉर्मसुद्धा एक लक्षात ठेवा. महाराष्ट्र स्टार्टअप आणि उद्योजकता धोरण 2025चं 5 ऑगस्ट 2025ला मान्यता देण्यात आली. याचं उद्दिष्ट काय? तर सरळ सेवेला प्रश्न आला होता. 50,000 स्टार्टअप तयार करायच्यात आणि 1.5 लाख उद्योजक निर्माण करायचे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. सरळ सेवेला प्रश्न आला तर तेव्हा आपण विचार काय करू शकतो की 5 वर्षांसाठीचं हे टार्गेट आहे ना, पुढच्या 5 वर्षांसाठी. मग 5 वर्षांसाठी 50,000 स्टार्टअप होतील का? 5,000 होतील. मग आपण हिशोब लावला की 5 वर्षात 5,000 म्हणजे एका वर्षात 1,000, मग 1 दिवसात 3, असं काहीतरी हिशोब लागू शकतो आणि ते उत्तर चुकू शकतं. म्हणून 50,000 स्टार्टअप आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 1.25 लाख उद्योजक निर्माण करायचे आहेत. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी या अंतर्गत स्थापन केलं जाणार आहे नवी मुंबईमध्ये. आणि जे काही उद्योजक असतील त्यांना 3% व्याजदरात मिळणार आहे. व्याज सवलत नाही तर 3% एवढ्या व्याजानं त्यांना कर्ज मिळणार आहे 5 ते 10 लाख रुपयापर्यंतचं. नेक्स्ट, बँकिंग सुधारणा कायदा 2025 आला. याची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2025 पासून झाली. सहकारी बँकांमधील संचालकांचा कार्यकाळ 10 वर्षांपर्यंत वाढवला आहे
आणि सबस्टेन्शियल इंटरेस्ट मर्यादा जी होती, महत्त्वपूर्ण हितसंबंधांबाबतची जी मर्यादा होती ती 2 कोटी रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. आधी ती फक्त 5 लाख होती, ती आता 2 कोटीपर्यंत करण्यात आली आणि कार्यकाळ 8 वर्ष होता तो 10 वर्ष करण्यात आलेला आहे. एकूण 5 कायद्यांमध्ये सुद्धा बँकिंग सुधारणा कायद्याने सुधारणा झालेली आहे. कोणते कायदे आहेत ते, तर ते किती सुधारणा झाल्या, काय सुधारणा झाल्या ते लक्षात नाही ठेवायचं, फक्त कायद्याने वर्ष आपल्याला इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं पण ते पाठ करावं लागतं म्हणून आपण ते पाठ करू. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ॲक्ट कधीचा आहे, 1934चा. त्यानंतर बँकिंग नियमन कायदा म्हणजे बँकिंग रेग्युलेशन कधीचा आहे, 1949चा. 1955चा SBI ॲक्ट आहे, 1955चा. 1970चा आणि 1980चा काही पाठ करायची गरज नाही, पण बँकिंग कंपन्या अधिग्रहण आणि उपक्रमांचा हस्तांतर कायदा तो होता. एवढे 3 कायदे लक्षात ठेवतो आपण. नेक्स्ट आहे 16वा वित्त आयोग. कधी स्थापना आली होती, 31 डिसेंबर 2023ला. अरविंद पनागरिया हे अध्यक्ष आहेत, सचिव ऋत्विक रंजन पांडे. आणि या शिफारशींचा कालावधी किती असणार आहे, तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 म्हणजे 2026 पासून 5 वर्ष. पण स्थापना कधी झालेली आहे, 2023ला. पहिला वित्त आयोग KC नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली होता 1951ला. मग अर्थशास्त्रामध्ये जोड्या लावामध्ये विचारलं जातं की 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, विजय केळकर. 14व्या वित्त आयोगाचे YV रेड्डी आणि 15व्या वित्त आयोगाचे, लेटेस्ट 15वा आहे ना, 15व्या वित्त आयोगाचे कोण होते, तर NK सिंग अध्यक्ष होते. नेक्स्ट राष्ट्रीय सहकार धोरण 2025. हे सहकार धोरण स्थापन करण्यासाठी जी काय समिती होती त्याचे अध्यक्ष होते सुरेश प्रभू. सहकार धोरण कोणी जाहीर केलं, सहकार मंत्र्यांनी म्हणजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहानी जाहीर केलं. उद्दिष्ट काय, तर 2034 पर्यंत सहकार क्षेत्राचा GDP मधला वाटा 3 पट करायचा आहे, 3x करायचा आहे, 3 पट करायचा आहे. प्रत्येक गावात किमान एक सहकारी संस्था असली पाहिजे आणि 50 कोटी लोकांचा सक्रिय सहभाग. म्हणजे आता जे काही 150 लोकसंख्या झालेली आहे आपली, 150 कोटी, तर 150 कोटीमधनं 1/3 म्हणजे 50 कोटी लोकांचा सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि GDPतला वाटा 3 पट वाढवायचा आहे. 3 पट आणि /3 लक्षात राहील. याच्या आधीचं जे काही राष्ट्रीय सहकार धोरण होतं पहिलं ते 2002ला आलं होतं. 2002 आणि 2025 म्हणजे 23 वर्षांनी आलं आहे आता. मग सहकार धोरणाबाबत आता नवीन धोरण आले तर पॉलिटीला याच्या अँगलने प्रश्न येतील. स्टॅटिक पॉलिटीमध्ये काय, सहकार संस्थांचा कायदा कधीचा, त्याच्यातली कलमं ते 29B वगैरे ते सगळं 1C हे ते आपल्याला रिवाईज करायचं आहे. नेक्स्ट वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, जागतिक गुंतवणूक अहवाल आणि पुढील FDI गुंतवणूक. तर याच्यामध्ये थोडी कॉन्फ्लिक्ट दिसते, आपल्याला काय आकडे वगैरे पाठ करायचे नाही आहेत, फक्त एक ट्रेंड लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त विचारलं तर आपल्याला ते भारताच्या आकडेवारीनुसार विचारतात. DPIIT पुढं जाऊन बऱ्याच वेळाला तुम्हाला हा शब्द येणार आहे DPIIT. तर याचा फुल फॉर्म काय, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड हा शब्द बऱ्याचदा येणार आहे, फुल फॉर्म पाठ करून घ्या. ठीक आहे. जागतिक गुंतवणूक अहवाल कोण जाहीर करतं, अंगटॅड म्हणतो आपण. त्याची स्थापना 1964ला झाली होती. 2024मध्ये 27 अब्ज डॉलरचा FDI प्राप्त झाला असं ते म्हणतात. आणि 2023च्या तुलनेत घट झाली का वाढ झाली, तर घट झालेली आहे. सर्वाधिक FDI प्राप्त देश अमेरिका, सिंगापूर, हाँगकाँग. मग भारताचा कितवा क्रमांक लागतो, 15वा. ठीक आहे. हे 27 अब्ज पाठ करू नका, फक्त सर्वाधिक FDI प्राप्त देश कोणते, तर अमेरिका, सिंगापूर आणि हाँगकाँग. अ-सी-हा असं लक्षात ठेवू शकता. अ-सी-हा आपण इकॉनॉमिकमध्ये म-सी-हा लक्षात ठेवले, कशावरनं ते, लोकसंख्यावरनं. तर इथं अ-सी-हा लक्षात ठेवा. भारताचा 15वा क्रमांक. आता भारतातील FDIचा प्रभाव काय होतो, तर आर्थिक वर्ष 2024-25मध्ये मी ही जी संस्था सांगितली ना DPIIT यांनी सांगितली आकडेवारी की एकूण FDI प्रवाह आलेला आहे 81 अब्ज डॉलर. 2023-24मध्ये तो 71 अब्ज डॉलर होता आणि वार्षिक वाढ किती झालेली आहे, 14% झालेली आहे. 2023-24ला किती होता, 24-25ला किती होता, 22-23ला किती होता, 18-19ला किती होता, सगळं पाठ राहणार नाही आहे. पण 24-25ची लेटेस्ट आकडेवारी विचारली तर नाही म्हणून पाठ करा. 81 अब्ज डॉलर आणि वाढ झालेली आहे का, तर वाढ झालेली आहे. अंगटॅडवाले काय म्हटले, भारतात घट झालेली आहे आणि DPIIT काय म्हणतं, वाढ झालेली आहे. तेवढा फरक लक्षात ठेवणं गरजेचं वाटतं. आता सर्वाधिक FDI भारतात कोणत्या राज्यांना मिळाला, तर महाराष्ट्राला मिळाला आहे. मग कर्नाटक, दिल्ली, तो गुजरातचा काहीही संबंध नाही आहे. ठीक आहे. भारतात जो काय FDI आला तो सगळ्यात जास्त गुंतवणूक करणारे कोणते देश आहेत, सिंगापूर, मॉरिशियस
आणि अमेरिका. सगळ्यात प्रमुख क्षेत्र कोणते तर सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर, त्यानंतर कम्प्युटर सॉफ्टवेअर IT आणि व्यापार असे 3 टॉपचे सेक्टर आहेत किंवा क्षेत्र आहेत. तर टॉप 3चे राज्य विचारले जाऊ शकतात, टॉप 3 देश जिथून आपल्याला जास्त FDI आला आणि टॉप 3 सेक्टर ज्यांना FDI मिळालेला आहे, असे 2-3 प्रश्न इथं फ्रेम होतात. नेक्स्ट, बल्गेरिया कुठे गेलं, बल्गेरिया यानं 21वा सदस्य बनला आहे युरोझोनचा. युरोझोन काय तर युरो नावाचं जे काही चलन आहे ते स्वीकारणाऱ्या देशांची संघटना युरोझोन. तर बल्गेरियाचं लेव नावाचं एक चलन होतं ते त्यांनी सोडलं आणि आता युरो स्वीकारलं. तर युरो स्वीकारणारा 21वा देश, 20वा कोणता होता, क्रोएशिया 2023 पासून. युरोपियन बँकेची हे जे काही युरो चलन आहे त्याची युरोपियन सेंट्रल बँक हेडक्वार्टर आहे त्याचं फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये. 20वा सदस्य आणि 21वा सदस्य क्रोएशिया, त्यानंतर बल्गेरिया. नेक्स्ट आहे भारताची अर्थव्यवस्था. तर भारत ही 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. मग पहिल्या 3 अर्थव्यवस्था कोणत्या, अमेरिका, चीन, जर्मनी. भारत 4थी. मग कोणाला, जपानला मागं टाकले, 5 नंबरला गेलेला आहे जपान. आता किती अब्ज डॉलर आहे किंवा काय आहे तर 4.19 ट्रिलियन डॉलर आहे. 4.19 ट्रिलियन हे पाठ करायचं आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था किती हे पण कमेंटमध्ये सांगा. जर 2025 मध्ये भारताची GDP ही 4.19 ट्रिलियन डॉलर आहे तर महाराष्ट्राची किती. नेक्स्ट न्यू डेव्हलपमेंट बँक. न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना जुलै 2014 मध्ये झाली होती, पण अंमलबजावणी 2015 मध्ये झाली. न्यू डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे, शांघाय चीनमध्ये. आणि याचे सध्याचे अध्यक्ष दिल्मा रौसफ आहेत. भारताचे राजीव रंजन आहेत, ते उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली त्यांची, ते महत्त्वाचं आहे. नियुक्त्यामध्ये पण आपण हे पाठ करणार आहे परत एकदा, म्हणून याला हायलाईट करा. उपाध्यक्ष राजीव रंजन झालेले आहेत. अध्यक्ष कोण आहेत, स्थापना कधी आहे, मुख्यालय कुठं आहे, हे सगळं पाठ करतोय कारण राजीव रंजन नियुक्त झाले आहेत उपाध्यक्ष म्हणून. आणि सध्या 12 देश आहेत NDBचे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य. त्यामध्ये ब्रिक्स येणारच आहे, भारत, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. ब्रिक्स येणारच आहे. मग वरून अल्जेरिया, उझबेकिस्तान आणि उरुग्वे हे 3 लक्षात ठेवा. 5 आणि 3 8. त्यानंतर बांगलादेश, इजिप्त, दुबई आणि कोलंबिया. 7 5 12. बाकी काय पाठ करायची गरज नाही आहे. नेक्स्ट हे एक राज्य एक RRB असं धोरण येणार आहे. म्हणजे आत्ताच्या जे काही RRBs आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, रिजनल रुरल बँक आहेत, त्यांचं एकत्रीकरण होणार आहे. एक राज्य एक बँक. तर RRBचा कायदा कधीचा आहे, 1976चा. पण RRBची स्थापना 1975ला आली होती. ठीक आहे, कायदा 76चा. इकॉनॉमिकमध्ये आपण 1000 वेळा पाठ करतो. समिती कोणती होती, नरसिंह समिती. आणि याचं जे काय मालकीची रचना आहे म्हणजे RRBमध्ये, तर प्रायोजिक बँक किंवा प्रस्तुत बँक जे असतं ते 35% होतं. एका PY किलो म्हणजे 2022 का 21 कंबाईनला प्रश्न आला होता बघा प्रिलिम्सला, की RRBमध्ये प्रायोजक बँकेचा किती टक्के हिस्सा असतो, 35%. राज्य सरकारचा 15%, भारत सरकारचा 50%. याचं नियमन कोण करतं, रेग्युलेशन कोण करतं, RBI. साहजिक आहे, बँकिंग रेग्युलेशन कायदा 1949चा तर RBI रेग्युलेशन करणार आहे. पण याच्यावर सुपरविजन कोण ठेवतं तर नाबार्ड ठेवतं. रुरल बँक आहे ना, तर नाबार्ड पर्यवेक्षण त्याच्यावर करतं. नेक्स्ट महारत्न, नवरत्न, मिनिरत्न कंपन्या. याच्या बाबतीत जास्त ताण घ्यायचा नाही, किती येत वगैरे काय पाठ करायचं नाही. पण महारत्न दर्जा कधी 2010 पासून सुरुवात झालेली आहे. नवरत्न दर्जा कधीपासून सुरुवात आहे, 1997 पासून. मग सध्या महारत्न कंपन्या किती वगैरे ते तेवढं पाठ ठेवा. फक्त सध्या 14 आहेत आणि नवरत्न 26 आहेत. मग नवीन नवरत्नमध्ये 2 झाल्यात, IRCTC, IRFC. दोघं पण रेल्वेच्या संबंधित आहे ना, त्या नवीन नवरत्न झाल्यात. आणि मिनिरत्नमध्ये किती झाल्यात, नवीन ॲड झाल्यात त्या 2-3 फक्त नाव लक्षात ठेवा. नवीन नवरत्नमध्ये मिनिरत्नमध्ये महारत्न कोण झालं, नवरत्न कोण झालं एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मिनिरत्न पाठ करायचं नाही. ठीक आहे, नवरत्न मिनिरत्न 1997 पासून आहे, महारत्न 2010 पासून दर्जा आहे. कोणत्या कंपन्यात वगैरे पाठ होणार नाही, लक्षात राहणार नाही, विचारणारही नाही. तर मग इथं जाऊन आर्थिक किंवा अर्थशास्त्राच्या अँगलने एक प्रश्न बनत, महारत्न होण्यासाठी किती कोटींची उलाढाल होणं आवश्यक आहे, नवरत्न होण्यासाठी किती कोटींची उलाढाल आवश्यक आहे. आता महारत्न होण्यासाठी कमीत कमी 25,000 कोटी वार्षिक उलाढाल पाहिजे, किंवा मागचे जे काही 3 वर्ष त्यांचं ॲव्हरेज टर्नओव्हर 25,000 कोटी पाहिजे.
आणि नफा 5,000 कोटी पाहिजे. नफा ही उलाढाल, हे नफा. नवरत्नाचा जर विचार केला तर याची 20,000 कोटीच्या जवळपास पाहिजे आणि नफा म्हटलं तर 3 वर्ष नफा दाखवला पाहिजे वगैरे. पण हे सर्वोच्च दर्जा असतो महारत्न आणि त्यामध्ये तुम्हाला लयच हौस असली पाठ करायची तर त्या 14 कंपन्या कोणत्या हे तुम्ही पाठ करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल प्लॅन्टचं लखनौमध्ये उद्घाटन करण्यात आले. कुठं? लखनौमध्ये, UP-मध्ये. याच्यात 50 एकर क्षेत्रफळावर आणि 1,000 कोटी रुपये गुंतवणूक करून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले. टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल्सच्या प्लांटचं उद्घाटन लखनौला झालं आहे. नेक्स्ट आहे लक्ष्मी पे ॲप. महिलांसाठी पहिलं UPI व्यासपीठ आलेलं आहे, ते लक्ष्मी पे ॲप. मित्रा, आता ही मित्रा वेगळी आहे, सेबीनं आणलेली मित्रा आहे. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रिव्हल असिस्टंट. सेबीनं आणलं कधी? सप्टेंबर 2025मध्ये. जे काय म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आहे तर कोणी मेलं किंवा दावा नाही केला तर त्यांचा रिट्रेस करायचं आहे, मागोवा घ्यायचा आहे आणि ती रक्कम त्यांच्या वारसांना परत मिळवण्याचा उद्देश हा मित्रा प्लॅटफॉर्म कोणी आणला आहे? तर सेबीनं आणला आहे. नेक्स्ट आहे न्यू मँगलोर बंदर. न्यू मँगलोर बंदरला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 50 वर्ष पूर्ण म्हणजे कधी? 1975ला स्थापना. पश्चिम किनारपट्टीवरलं ते सगळ्यात खोल बंदर आहे. कर्नाटकातलं एकमेव प्रमुख बंदर आहे आणि न्यू मंगळूर बंदराचं अजून एक वैशिष्ट्य की 100% सौर ऊर्जेचा वापर साध्य करणारं पहिलं बंदर किंवा 100% सौर ऊर्जा वापर साध्य करणारं बंदर कोणतं? तर न्यू मंगळूर बंदर. 50 वर्ष झालेत हायलाईटमध्ये, म्हणून या अँगलने 2-3 अँगलने प्रश्न बनवू शकतो. नेक्स्ट बघा, शुभांशु शुक्ला यांना ब्रँड ॲम्बॅसिडर करण्यात आलं. कशाचं? तर विकसित भारत बिल्डॉथॉन 2025 या चळवळीचं किंवा विकसित भारत बिल्डथॉन 2025चे ब्रँड ॲम्बॅसिडर शुभांशु शुक्ला. शालेय विद्यार्थ्यांना क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन सादर करण्याची संधी या विकसित भारत बिल्डथॉन 2025द्वारे मिळणार आहे. नेक्स्ट आहे अरुणाचल प्रदेशमध्ये नामचिक नामफुक नावाचे कोळसा खाणे. तर ही देशातली पहिली व्यावसायिक कोळसा खाण ठरलेली आहे. अरुणाचल प्रदेशमधली. तर अरुणाचल प्रदेशमधली पहिली व्यावसायिक खाण कोणती? नामचिक नामफुक. मित्र झालं भारत सौर ऊर्जेत पहिल्या 3 देशांमध्ये आलेला आहे. मग पहिले 2 देश कोणते? चीन आणि अमेरिका. पहिले सौर ऊर्जा निर्मितीमध्ये किंवा उत्पादनामध्ये पहिले 3 देश कोणते? चीन, अमेरिका, त्यानंतर भारत. आणि सेम क्रम लागतो वाहन उत्पादनामध्ये, सौर ऊर्जा उत्पादनामध्ये जो लागतो तोच. नेक्स्ट आहे अणुऊर्जा प्रकल्प एक राजस्थानमध्ये सुरू करण्यात आला आहे. तर त्याचं नाव काय? बांसवाडा इथं अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आणि याची पायाभरणी कोणी केली? तर स्वतः आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे, म्हणून हायलाईटमध्ये येतो. बांसवाडाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि राजस्थानमध्ये. तर याच्यात 2800 मेगावॅटपर्यंत क्षमता आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता किती? तर 2800 मेगावॅट. ते एक लिहून घ्या. नेक्स्ट देशातलं पहिलं फ्रेट विलेज. देशातलं पहिलं फ्रेट विलेज वाराणसीमध्ये राहुलपूर भागात. राहुलपूर ते रालहू आहे, पण ते राहुल लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला फक्त टिक करण्याचे मतलब आहे. राहुल दिसलं तर मारायचं. फ्रेट विलेज. फ्रेट विलेज म्हणजे काय रे? तर गंगेतले जे काही जलवाहतूक आहे त्या गंगेतल्या जलवाहतुकीला रस्ता आणि रेल्वे यांच्याशी जोडणारे आणि जलवाहतुकीला रस्ते रेल्वे यांच्याशी जोडून लॉजिस्टिक हब तयार करण्यात येणारे राहुलपूर वाराणसीजवळ उत्तर प्रदेशमध्ये. नेक्स्ट मुंबईचं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल इंदिरा डॉक इथं जे काही मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. हे भारतातील सगळ्यात मोठं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल असणार आहे. क्रूज भारत मिशन अंतर्गत याची बांधणी करण्यात आली. दरवर्षी किमान 10 लाख प्रवासी हाताळेल आणि एकाच वेळी 5 जहाजे उभे राहू शकतात. इथं मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कुठं? तर इंदिरा डॉक इथं. इंदिरा डॉक महत्त्वाचं वाटतं मला. इथं माझगाव डॉक पण देतील चुकून. नेक्स्ट आहे एक्साईज सुरक्षा ॲप. कोणी काढले? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ते सुरू केलं एक्साईज सुरक्षा ॲप. आणि कशाशी संबंधित आहे? तर त्यांना काय करायचं आहे?
दारूच्या गुणवत्तेची पडताळणी करायची आहे, बनावट दारूचा धोका कमी करायचा आहे, म्हणून एक्साईज सुरक्षा ॲप कोणी काढले तर आंध्र प्रदेश लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवा तुम्ही की अंधारात जे काय दारू विकतात रात्री 12 नंतर 2 नंतर, मग त्याची बनावट दारू आहे का, किंवा खेड्यागावात जिथं दारूबंदी असते तिथं अंधारात दारू विकली जाते, मग आंध्रावरून आंध्र प्रदेश एक्साईज सुरक्षा ॲप, आणि आंध्रावरून चंद्रबाबू अंधाराच्या चंद्रप्रकाशात. आता काहीच ते विसरणार नाही तुम्ही, हे तुम्हाला ते आठवणार आपोआप. नेक्स्ट मेगा इंजिनिअरिंगनं कर्नाटकच्या पदूर इथं देशातील पहिला खाजगी स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह उभारलेला आहे. पहिला खाजगी आणि पेट्रोलियम रिझर्व्ह आहे, देशातला पहिला आहे, आणि मेगा इंजिनिअरिंगनं तो उभारलेला आहे पदूर इथं कर्नाटक इथं. ठीक आहे, सगळ्या फॅक्ट्स महत्त्वाच्या आहे, एवढंच आहे, इनफ आहे. नेक्स्ट नीती आयोगानं 2047पर्यंत कडधान्य उत्पादन दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, आणि सध्याचं उत्पादन किंवा उत्पन्न किती आपलं 260 लाख टन, आणि ते दुप्पट करायचं 2047पर्यंत, म्हणजे जवळपास 400 किती झाले 25, म्हणजे 500 लाख टनपर्यंत आपल्याला उत्पन्न न्यायचं आहे कडधान्याचं. म्हणजे इथं अन्नधान्य नाही आहे शब्द, कडधान्य आहे. 2047 विजनच आपण 2047चं बघतोय. 1947 प्लस 100 वर्षांनी आपला महाराष्ट्र भारत कुठं असेल याच्यावर फडणवीस साहेब मोदी साहेब फोकस करतात ना, म्हणून 2047 हे उद्दिष्ट आपण ठेवतोय. मग इथं येतं ते 2030पर्यंत आहे का 2047पर्यंत आहे, ते एक लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे भेल आणि होरिझोन टेक यांच्यामध्ये करार झाला आहे, आणि ते लोक भारतात हायड्रोजन इंधन सेल असणारी रेल्वे इंजिन विकसित करणार आहेत. भारत EFTA व्यापार करार तर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाला. EFTA युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, हे लिहून घ्या तिथं, तुम्हाला वेळ मिळावा म्हणून थांबतोय मी. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, पॉज करा वाटल्यास. ठीक आहे, सदस्य राष्ट्र कोण आहेत EFTA आईसलँड, लिंकेस्टाईन, नॉर्वे, स्वित्झर्लंड. आता या भारत EFTA करारामुळं $100 अब्ज गुंतवणूक होणार आहे, आणि 10 लाख थेट रोजगार अपेक्षित. हे काय पाठ करायची गरज नाही, फक्त सदस्य राष्ट्र आईसलँड, लिंकेस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड आहे. स्नील म्हणून लक्षात ठेवा, स्नील किंवा लिन्स, जे सोपं वाटेल ते. 2024 या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच इन्कम टॅक्सचं जे काय कलेक्शन आहे आपलं कर कलेक्शन, ते कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा जास्त आहे. जास्तला आपण गणितात कसं लिहितो, मला लहानपणी खूप कन्फ्युजन व्हायचं, म्हणजे हे दिसलं की माझं डोकं चालायचं दुसरी तिसरीला, तारे जमीन पर सारखं व्हायचं. तर इकडं तोंड मोठं होत जातं ना, म्हणून हे मोठं. इन्कम टॅक्सचं पहिल्यांदा कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा जास्त नोंद झालेली आहे, म्हणून ते परीक्षेला येईल बघा. एकदा 2022 का 23 प्रिलिम्सला आलता प्रश्न, GST किंवा कॉर्पोरेट टॅक्स यांचा क्रम लावा, किंवा सगळ्यात जास्त टॅक्स कोणाकडून कलेक्ट होतो. तर त्या अनुषंगानं मला महत्त्वाचं वाटतं PYQला बेस करून आपण जर चाललो आहे किंवा फॅक्ट्स काढतोय, सॉर्ट आउट करतोय, डाटा फिल्टर करतोय, तर ते तुम्हाला सोपं जातं डाटा पाठ करायला. कारण करंटचा डाटा कितीही पाठ केला, स्टॅटिकचाच डाटा कितीही पाठ केला, समजा इतिहासात गेलो आपण, तर ते 4 पुस्तकं पाठ होत नाहीत आपल्याला. मग करंटचे कशाला 1000 पुस्तकं पाठ करायचे आहेत. सो एकदम मिनिमम करंटच्या बेसवर किंवा PYQच्या बेसवर फिल्टर केलेला डाटा आपण फक्त काढणार आहोत. नेक्स्ट आहे पंजाब नॅशनल बँक, कायम चर्चेत असती. तर bank.in या डोमेनवर स्थलांतरित करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनलेली आहे. का स्थलांतर केलं आहे रे, तर वेबसाईट फिशिंग वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे सेम SBI सारखी बँक दिसते ती, SBI.in किंवा SBI.com सेम अशी दिसते. काहीतरी मोठी बँक, आता पंजाब नॅशनल बँक आहे तर पंजाब नॅशनल बँक.com असं पण येईल. पंजाब नॅशनल बँकचं नाव जर PNB.com असेल ओरिजिनलमध्ये, तर फेकमध्ये काय करतील, PNB हा शब्द टाकतील. एखादा जो कमी शिकलेला आहे वगैरे त्याला वेबसाईट क्रॉस करतात नाही, किंवा आपल्यासारखा शिकलेला पण असला तर आपण काही वेबसाईट बघत नाही, लिंक गेली एकदम डिक्टो PNBच्या बँकेच्या वेबसाईटसारखी आपल्याला वेबसाईट दिसली, आपण त्याच्यावर व्यवहार करतो. मग त्यांनी काय केलं, हे .com .in हे काढून टाका म्हणले, आणि आता .bank.in असाच एक डोमेन तयार ठेवा, आणि हा डोमेन फक्त ओरिजिनल बँकांनाच वापरता येईल. ठीक आहे, म्हणजे कोणीतरी परत येईल SBI.bank.in असं तयार करेल फेक वेबसाईट, असं होणार नाही. त्यामुळं हा रिझर्व करायचा आहे बँकिंग क्षेत्रांसाठी बँकांना, आणि त्यावर स्थलांतरित करणारी
पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती बनली तर PNB बनली. नेक्स्ट, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअलसाठी म्हणजे शाश्वत एव्हिएशनला काय म्हणू शकतो आपण, हवाई इंधन, शाश्वत हवाई इंधनसाठी हे कोणतं तरी प्रमाणपत्र आहे ते मिळवणारी पहिली कंपनी कोणती बनली, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन बनलेली आहे. नेक्स्ट, स्वागत FI म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर, F म्हणजे फॉरेन, I म्हणजे इन्व्हेस्टर. तर स्वागत फॉरेन इन्व्हेस्टरचं काय करायचं, आपल्याला स्वागत करायचं आहे, त्यात तुम्ही या इथं पैसे गुंतवा, तुमची इन्व्हेस्टमेंट करा, म्हणून त्यांच्यासाठी एक सिंगल विंडो प्रणाली तयार करण्यात आली, निर्माण करण्यात आली. तिचं नाव आहे स्वागत FI पोर्टल, सिंगल विंडो ॲटोमॅटिक अँड जनरलाइज्ड ॲक्सेस फॉर ट्रस्टेड फॉरेन इन्व्हेस्टर असा त्याचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट, इनाम अंतर्गत पहिला आंतरराज्य व्यापार कोणाकोणात झाला, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमध्ये. इनामची सुरुवात कधी झाली होती रे, 2016 14 एप्रिलला. तर महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये सफरचंद आणि पेर घेऊन एक ट्रक पुण्यातले गोलटेकडी बाजार समिती जे आहे, गोलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती, तिथं पोचलेला आहे. काश्मीरमधले सफरचंद आणि पेर घेऊन पुण्यात पोचलेलं आहे. 10,000वा FPO फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन असा त्याचा अर्थ होतो. सहकार क्षेत्रामध्ये फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन याच्यावर भर त्यांनी दिला आहे. आणि 10,000वा FPO कुठं सुरू झाला तर बिहारमध्ये खगडिया जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. आशियातील सर्वात लांब मालगाडी कोणती, रुद्रास्त्र नावाची आहे, तिची लांबी किती आहे, 4.5 किलोमीटर आहे. आशिया खंडातली सगळ्यात लांबी 4.5 किलोमीटर मालगाडी आहे, रुद्रास्त्र मालगाडी. नेक्स्ट, ग्रीन पोलाद म्हणजे काय, ग्रीन पोलाद म्हणजे प्रतिटन पोलादामागं म्हणजे 1 टन पोलाद निर्माण करण्यासाठी जर आपण 2.2 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करत असेल तर त्याला ग्रीन पोलाद म्हणण्यात येईल. पण 2.2 टनपेक्षा जास्त म्हणजे 5 टन 4 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होत असेल तर त्याला आपण ग्रीन पोलाद म्हणणार नाही. ग्रीन म्हणजे पर्यावरणासाठी पूरक असलेलं आणि जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होतो म्हणजे ते काय धोकादायक आहे. ठीक आहे, ग्रीन पोलाद त्याला म्हणता येणार नाही. 2.2 एवढं फक्त एक हायलाईट करा इथं. ह्या नोट्सला पण कसं हायलाईट करायचं बऱ्याच जणांना येत नाही, ते आता मी तुम्हाला इथं करून दाखवतो. ठीक आहे, नवीन आधारभूत वर्ष 2022-23 शिफारस कोणी केली, विश्वनाथ गोल्डर समितीनं. याच्या आधीचं जे काय आधारभूत वर्ष होतं 2011-12 के सुंदरम समिती होती आणि 2004-5ला अभिजित सेनगुप्ता समिती होती. म्हणजे अभिजित सेनगुप्ता समितीनं सांगितलं की आधारभूत वर्ष 2004-5 करा, तसं विश्वनाथ गोल्डर समितीनं शिफारस केली की आधारभूत वर्ष काय करा 2022-23 करा. आता नेक्स्ट, 2024-25चा भारत अमेरिका व्यापार 31 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेला आहे. अमेरिका हा भारताचा सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार आहे ना, वन लाईनरमध्ये किंवा क्वेश्चन येईल इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं. आणि लेटेस्टमध्ये त्यांना जायचं आहे तर 2024-25मध्ये यांच्यात किती अब्ज डॉलर झाला, 31 अब्ज डॉलर व्यापार झालेला आहे. मग त्याच्यात पण डीपमध्ये जायचं असेल त्यांना तर निर्यात किती झाली भारतात, किंवा हे जे काय भारत अमेरिकेचा व्यापार झाला याच्यामध्ये भारतानं आयात किती केली, निर्यात किती केली, एवढा डीपमध्ये तो प्रश्न जाऊ शकतो. पण त्याचं काय पाठ करणं आपल्याला पॉसिबल नाही, म्हणून एवढंच पाठ करा. नेक्स्ट, एकूण निर्यातीत अव्वल राज्य असलेले गुजरात सगळ्यात जास्त निर्यात करतं, महाराष्ट्र 2 नंबरला आहे, 3 नंबरला तमिळनाडू आहे. तर आपल्या भारतातली एकूण निर्यातीत टॉपचे 3 राज्य कोणते असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे PM एकता मॉल. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत PM एकता मॉल ही उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रात नवी मुंबईला एकता मॉल स्थापन करण्यात येणार किंवा सुरू करण्यात येणार आहे. मल्टीस्टेट टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. नवीन नाव लिहिलं का मी, यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे भारत टॅक्सी नावानी म्हणजे सहकारी तत्वावर आता ते ओला उबेर सारखी भारत टॅक्सी चालवणार आहे. GST ॲडज्युडिकेशनसाठी फेसलेस प्रणाली लागू करणारं पहिलं राज्य केरळ राज्य. सगळे शिकलेले आहेत, तिथले व्यापारी व्यापार करणार आहेत ते पण शिकलेले. आपल्या इकडं कसं असतं व्यापारात त्यांना काही कळत नाही, ते CAला अकाउंटंटला किंवा जो काही STP असतो त्यांना बोलवतात किंवा त्यांचा रिटर्न फाईल करणार असतात त्यांना ते सगळं सांगतात. तर केरळ शिकलेलं राज्य, साक्षरता चांगली म्हणून ते काय म्हणले की इथं डीलर पण शिकलेला आहे आणि GST ऑफिसर लोक पण शिकलेले. मग आपण काय करू, डायरेक्ट फेसलेस म्हणजे त्याला याची गरज नाही, सगळं पोर्टलवर चालू द्या म्हणून फेसलेस. तर केरळ शिकलेलं राज्य तेच करणार आहे असं लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे विदर्भातील पहिला एकात्मिक पोलाद प्रकल्प कुठं, गडचिरोलीमध्ये विदर्भात. पोलाद प्रकल्प कोनसरी इथं आणि फडणवीस साहेबांनीच त्याचं उद्घाटन केलेलं आहे.
किंवा भूमिपूजन कोणी केले? देवेंद्र फडणवीस साहेबांनी. देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कुठं? तर आनंद गुजरातमध्ये होणार आहे. त्याचं नाव त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असं ठेवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, सेबीचं नवीन ग्लोबल ट्रेड फायनान्स सेंटर 2 ठिकाणी सुरू झालेले. ते 2 ठिकाणं कोणते? कोलकाता आणि हैदराबाद. इथं मुंबई, चेन्नई, पुणे, बँगलोर असे काहीतरी ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला, पण पहिले 2 नवीन ग्लोबल सेंटर आहेत म्हणून ते लक्षात ठेवू शकतो. सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, सागरी क्षेत्रातील देशातील पहिली NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्स कंपनी कोणती? तर सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. नेक्स्ट आहे जागतिक दारिद्र्य रेषेमध्ये बदल झाला आहे. तर आता किती आहे जागतिक दारिद्र्य रेषा? $3. दररोज $3 कमवणं. जर दररोज $3 तुम्ही कमवू शकत नसले, $1 म्हणजे समजा आता 80 रुपये, 8 त्रिक 24, दररोज ₹250 कमवू शकत नसले तर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आता. एक बँक आहे पुण्यातली सहकारी बँक. तर कोणत्या पुण्यातल्या सहकारी बँकेला RBIच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलं? विश्वेश्वर सहकारी बँकला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे पहिली महानगरपालिका बनली महाराष्ट्रातली आणि भारतातली सुद्धा की जिनं ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड लिस्टिंग केलेलं आहे. नेक्स्ट आहे IICA म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या संस्थेचं पहिलं प्रादेशिक कॅम्पस शिलाँग इथं स्थापन करण्यात आलेलं आहे. शिलाँग कुठे? मेघालयामध्ये. नेक्स्ट आहे सगळ्यात मोठा कर्ज देणारा देश कोणता ठरला 2024मध्ये? जर्मनी ठरला आहे. जपानला मागं टाकलं आणि जर्मनी सगळ्यात मोठा कर्ज देणारा देश ठरला आहे. कापड निर्यातीमध्ये पहिले 3 राज्य कोणते भारतातले? तमिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र. तमिळनाडूला फोकस करा. इथं आपण एकूण निर्यातीत पण बघितलं होतं, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू. तर तमिळनाडू 1 नंबरला गेले कापडमध्ये. इथं लिहून घ्या, कापडमध्ये फर्स्ट आहे तमिळनाडू. बाकी गुजरात, महाराष्ट्राचा क्रम सेम आहे. नेक्स्ट, देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग ATM गोल्ड शिक्का कंपनीनं. ती गोल्ड शिक्का कंपनी कुठे आहे? हैदराबादमधली आहे. तर हैदराबादमधल्या गोल्ड शिक्का कंपनीनं गोल्ड मेल्टिंग ATM तयार केले. सर्वाधिक माल वाहतूक हाताळणारी बंदरे पॅरादीप बंदर कुठे आहे? ओडिसा. दीनदयाळ कांडला बंदर आणि JNPT मुंबईचं. तर JNPT तुम्हाला वाटू शकतं पण पॅरादीप बंदर 1 नंबरला आहे म्हणून ते हायलाईट करून मी क्रक्समध्ये घेतले. नेक्स्ट आहे नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे कोणी? अमित शहा यांनी. आणि कुठं झालं आहे त्याचं हेडक्वार्टर किंवा कार्यालय? तर मुंबईमध्ये. नेक्स्ट, 2023-24मध्ये सॉफ्टवेअर निर्यातीत सॉफ्टवेअर एक्सपोर्टमध्ये टॉपला असलेली शहरं कोणती? तर पुणे येणार नाही, बँगलोर टॉपला असतं. त्यानंतर हैदराबाद मोठं हब आहे. उगाच आपण पुण्याची बावबाव करतोय तर ते बँगलोर आहे, हैदराबाद आहे, नंतर पुण्याचा नंबर लागतो. मात्र व्हर्च्युअल डिजिट ॲसेट्स याच्यावर 30% कर आणि प्रत्येक व्यवहार 1% TDS असणार आहे. हस्तांतरणावर 30% टॅक्स आणि प्रत्येक व्यवहारावर 1% TDS. आता हे का घेतलं ते पण तुम्हाला समजलं असेल की लास्ट टाईम 30% टॅक्स कशावर लावला म्हणून याचं नाव आलं होतं बघा, क्रिप्टोकरन्सीवर प्रश्न आला होता, आठवत असेल तर, त्यामुळे आपण ते घेतलं. MSME वर्गीकरण नवीन निकष. इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला आहेत निकष. तर इकॉनॉमिक्सचं पुस्तक, नोट्स जे काय तुम्ही वापरत असाल ते उचकायचं आहे, त्याच्यात लिहून घ्या. MSME स्मॉल, मीडियम आणि काय सूक्ष्म लघु उद्योग आणि मध्यम, काय मला आठवण नाही आता. मीडियम, स्मॉल, मायक्रो, स्मॉल, सॉरी मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. तर गुंतवणूक 2.5 कोटी, 25 कोटी, 125 कोटी, 10 कोटी, उलाढाल 100 कोटी, 500 कोटी. याला 4 पट केलं. 4 पट जेवढी गुंतवणूक त्याच्या 4 पट उलाढाल असली पाहिजे. नवीन निकष. मग 2.5 कोटी, 25, 125 हे फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे. नेक्स्ट आहे सेल. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड याची स्थापना कधी झाली होती? 1954ला. आता त्यांनी दुबईमध्ये एक आपलं कार्यालय उघडलेलं आहे. 2010ला जेव्हा महारत्न दर्जा देण्याला सुरुवात झाली ना, तेव्हाच पहिल्यांदाच त्यांना सेलला महारत्न दर्जा देण्यात आला होता. दुबई इथं कार्यालय उघडलेलं आहे. नेक्स्ट, भारताची एकूण निर्यात $824 अब्ज झालेली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत भारताच्या निर्यातीत घट झाली का वाढ झाली? तर 6% वाढ झाल्याचं निदर्शनास येतं. $824 अब्ज पाठ होणार नाही, पण जवळपास 800 अब्ज प्लस गेलेलो आहे आपण.
800 अब्ज प्लस डॉलर गेलेलो आहे, एवढं लक्षात तरी ठेवा. कशामध्ये? एक्सपोर्टमध्ये. नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही देशातली सगळ्यात लांब अंतराची वंदे भारत झालेली आहे. किती किलोमीटर? तर 881 किलोमीटर धावते नागपूर ते वंदे. आणि पहिली वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू झाली होती? 15 फेब्रुवारी 2019. आत्ताच आपण एक बघितलं की सगळ्यात लांब मालगाडी रुद्राक्ष, आणि तिचं काय होतं, त्या स्वतःच्या म्हणजे त्या रुद्राक्ष मालगाडीचं काय होती लांबी? 4.5 किलोमीटर. ही रेल्वेची लांबी आहे आणि ही नागपूर पुणे डिस्टन्सची. ही तारीख पण महत्त्वाची आहे. त्यात परत एक प्रश्न येईल की पहिली वंदे भारत कोणत्या 2 ठिकाणांद्वारे धावली, म्हणजे 2 ठिकाणांदरम्यान धावली? तर पहिली होती म्हणजे देशाच्या महत्त्वाच्या ठिकाणावरून धावली पाहिजे, दिल्ली. मग दिल्लीवरून कुठं जाईल? तर मोदी साहेबांचा फेवरेट वाराणसी, तिथूनच ते खासदार बनतात ना. तर दिल्ली ते वाराणसी या दरम्यान पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली 15 फेब्रुवारी 2019ला. त्याचं जुनं जे नाव होतं ते ट्रेन 18 होतं, हे पण पाठ ठेवा. नेक्स्ट, आशियातील सर्वात सुरक्षित बँक कोणती? DBS बँक सिंगापूर ही आशियातली सगळ्यात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आली किंवा ग्लोबल फायनान्सनं ती ठरवली. नेक्स्ट आहे ड्राय डॉक. ड्राय डॉक काय असतं रे? तर जहाजांचं गॅरेज म्हटलं आता ड्राय डॉकला. गंगा नदीवरील पहिले ड्राय डॉक कुठं? रामनगरला, वाराणसी इथं. प्राप्तिकर विधेयक, इन्कम टॅक्स विधेयक 2025 कधीपासून लागू होणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. कायदा कधीचा आहे तो, किंवा त्या कायद्याचं नाव काय आहे? इन्कम टॅक्स विधेयक 2025. आणि लागू कधी होणार आहे? 1 एप्रिल 2026. जसं GST विचारलं ना आपल्याला खूप वेळा, 1 जुलै 2017, तसं आता हे पुढच्या एक्झाममध्ये येणारच कायम 2026-27 एक्झाममध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोकण रेल्वेची पहिली रो ट्रेन गोवा इथं दाखल झाली. काय घेणं नाही. जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक कोणती? SBI. कायम ती येते ना 2-3 वेळेस. तर SBIचे कोणत्या राज्यानं अंतराळ औद्योगिक धोरण जाहीर केलं किंवा सुरू केलं? अंतराळ औद्योगिक धोरण. तमिळनाडू. साऊथकडचं राज्य असलं पाहिजे. इथं तुम्ही केरळमध्ये कन्फ्युजन होऊ शकता, म्हणून पाठ करायला आपण ठेवले ते तमिळनाडू. NSDL पेमेंट्स बँक ही पण RBI अनुसूचित 2 मध्ये समाविष्ट झालेली आहे. आत्ताच आपण पाहिले की पुण्यातली विश्वेश्वर सहकारी बँकसुद्धा RBI अनुसूचित 2 मध्ये गेलेली आहे. NSDL पेमेंट बँक. नेक्स्ट आहे UPI वर आधारित डिजिटल पेमेंट सेवा सुरू करणारा पहिला आफ्रिकन देश. पहिला आफ्रिकन नामेबिया. आणि पहिला देश विचारला ओव्हरऑल, तर ओव्हरऑल आपल्या शेजारचा देश होता भूतान. नेक्स्ट, भारतातील पहिला किनारपट्टीवरील औष्णिक ऊर्जा प्रकल्प किंवा वीज प्रकल्प. औष्णिक वीज प्रकल्प कुठला? किनारपट्टीवरील. तर औष्णिक वीज प्रकल्प आधी किनारपट्टीवर नव्हते म्हणून तो पहिला आहे. तर आंध्र प्रदेशात NTPC सिंहाद्रीचा तो प्रकल्प आहे. नेक्स्ट इरिसिल्क. इरिसिल्क मेघालयाचे GI टॅग मिळालेला आहे त्याला. त्या इरिसिल्कला अहिंसा सिल्क म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये ते म्हटले. किताब वगैरे काय म्हणू नका, याला काय म्हटलं त्यांनी? अहिंसा सिल्क. इरिसिल्कला. आणि इरिसिल्कला GI टॅग मिळाला आहे, तर ते कुठलं आहे? मेघालयाचं आहे. नेक्स्ट, UPI क्रेडिट कार्डसह UPI संचलित शाखा सुरू करणारी पहिली कंपनी कोणती? स्लाइस नावाची कंपनी आहे. क्रेडिट कार्डसह त्यांनी UPI संचलित शाखा सुरू केली, बँक शाखा ॲक्च्युली. GM डिजिटल खरेदीत अव्वल राज्य कोणतं? UP. GEM माहिती ना, गव्हर्नमेंट मार्केट प्लेस, 2016ला वगैरे सुरू झालं होतं. भारतातील पहिले ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड. ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड आत्ताच आपण याचं बघितलं ना, हे प्रामाणिक नाही आहे, प्रमाणित आहे. प्रमाणित लिहून घ्या त्याला. पिंपरी चिंचवडचं बघितलं ना, भारतातील पहिले, तर ती लिस्ट करणारी पहिली ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड लिस्ट करणारी पिंपरी चिंचवड. आणि हे प्रामाणिक ग्रीन जारी हे काय करू नका, मला वाटतं सोडून द्या. पिंपरी चिंचवडवरच प्रश्न येईल तो. DPIIT म्हटलं ना, पुढं येईल फुल फॉर्म आठवला का? DPIITची स्थापना माहिती आहे का? लिहिली होती तिकडं. तर स्टार्टअपना मदत करण्यासाठी DPIITनं कोणत्या बँकेशी करार केला आहे, कॉन्ट्रॅक्ट केला आहे? ICICI बँक. हायड्रोजन वाहतूक पाईप डिझाईन करणारी पहिली भारतीय कंपनी टाटा स्टील. NBFC दर्जा मिळालेली पहिली ई-कॉमर्स कंपनी कोणती? फ्लिपकार्ट. इथं ॲमेझॉनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार आहे, पण फ्लिपकार्टनं मिळवलेलं आहे. आणि आत्ता आपण बघितलं ना,
NBFC प्राप्त करणारी पहिली कंपनी सागरीमाला होती, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, जी सागरी क्षेत्रातील पहिली NBFC ठरली. सागरमाला इथं लिहून ठेवा अजून एक, सागरमाला म्हणजे रिव्हिजन करताना ते आठवल. टेस्लाचं भारतातील पहिलं विक्री केंद्र कुठं सुरू झालं? BKC मुंबईला, बार्ला कुर्ला कॉम्प्लेक्स. त्यानंतर ग्रीन GDP योजना सादर करणारं पहिलं राज्य छत्तीसगड. हे 36 प्रकारचे प्रयोग करतं म्हणून त्यांनी आता ग्रीन GDP लावले. ग्रीन GDP म्हणजे काय असतं तर जो काय शाश्वत विकास तुमचा होतो किंवा पर्यावरणाचा जो काय ऱ्हास वगैरे होतं ते पण त्या ग्रीन GDP मध्ये मोजलं जातं. तर 36 प्रकारचे नखरे असतात ते ग्रीन GDP वगैरे मोजणं म्हणून. चिन्ह वगैरे मोजलेला नंतर त्यांनी बंद केलं वगैरे असं आपण याच्यात वाचलंय, इकॉनॉमिक्समध्ये वाचलंय. तर ग्रीन GDP योजना सादर करणारं पहिलं राज्य छत्तीसगड. नेक्स्ट आहे मेघालयातील पहिला वैज्ञानिक कोळसा खान ब्लॉक कुठं? सारंग खाम. आता हे सारंग खाम असं आहे. सारंग खाम मेघालयातील पहिला वैज्ञानिक कोळसा खान ब्लॉक कुठं? सारंग खाम मेघालयमध्ये बिंदिहाटी इथं ते सुरू करण्यात आला. वैज्ञानिक कोळसा खान लक्षात ठेवायचं आहे, यालाच हायलाईट करायचं आहे. नेक्स्ट कोळसा वितरण नियोजनासाठी एक योजना आलेली आहे, सुधारित शक्ती योजना. कशाशी संबंधित आहे तर कोळशाचा पुरवठा आणि साठा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ती सुधारित शक्ती आणलेली आहे केंद्र सरकारनं. भारतात SSD उत्पादन सुरू करणारा पहिला स्वदेशी ब्रँड कोणता? मिफी. SSD म्हणजे काय? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. तुम्ही जे काय हार्ड डिस्क वापरता ना, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, तर त्याच्यापेक्षा याची स्पीड जास्त असते. SSD टाकायचं, लॅपटॉप अपग्रेड करायचं सगळ्यांनी केलं आहे. सॉलिड स्टेट ड्राईव्हचं उत्पादन करणारा पहिला स्वदेशी ब्रँड, स्वदेशी लिहून घ्या, मिफी आहे. नेक्स्ट देशातील सर्वात मोठे दूध उत्पादक राज्य उत्तर प्रदेश. आणि GM मध्ये गव्हर्नमेंट मार्केट प्लेसमध्ये पण सगळ्यात जास्त खरेदी करणारं कोणतं राज्य होतं? उत्तर प्रदेश होतं. तातोतूप जलविद्युत प्रकल्प कुठं आहे तर सियोम नदीवर आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये. गरीब मुलांसाठी नमो टॉय बँक उद्घाटन कोणी केलं, कुठं केलं? ओम बिर्ला यांनी केलं, कोटा राजस्थान इथं केलं. तर इथं नमो टॉय बँकेचं उद्घाटन अमित शहा, नरेंद्र मोदी स्वतः, निर्मला सीतारामन, अजून त्यांना जे वाटते ते ऑप्शन देतील. त्यामुळे ओम बिर्लानी केलेलं आहे. कोटामध्ये खासदार ओम बिर्ला आहेत का ते पण बघा आणि तसं त्या अँगलने ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट पराग अग्रवाल यांचा AI स्टार्टअप पॅरलल वेब सिस्टीम नावानं त्यांनी AI स्टार्टअप काढलेला आहे. आता पराग अग्रवाल कोणत्या कंपनीचे CEO म्हणून झाले? ते ट्विटरचे झाले होते ना, नंतर मग ते एक्सने विकत घेतलं, त्यांना काढून टाकलं, मग त्यांनी आता AI स्टार्टअप सुरू केलं, पॅरलल वेब सिस्टम. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या आर्थिक घडामोडी संपलेल्या आहेत सगळ्या. आणि तुम्हाला अजून एक विनंती आहे की रेडिओ MPSC नावाचा ॲप तुम्ही डाउनलोड करा, केलेला असेल तर इग्नोर करा, कट करा व्हिडिओ, तुमचा वेळ व्हायला घालू नका. ठीक आहे, हे ॲप पण आहे, त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनलला पण आहे आणि यूट्यूबला तर आता तुम्हाला माहीत झालं आहे, आपण ॲक्टिव्ह झालो आहे त्यामुळं. ठीक आहे, मित्रांना शेअर करा. आणि जे काय कोर्सेस आहेत सगळेच म्हणजे मॅथ्सपासून एकदम करंट झालं तुमचं, मला सगळ्यात फेवरेट कोर्स तिथला पॉलिटिक्सचा आहे जो मी पर्सनली रिकमेंड करतो. त्यानंतर करंटचा तर आहेच, पॉलिटिक्सचा आहे, मॅथ्स तुमच्यावर आहे, म्हणजे तुम्ही स्वतः करणारे असेल तर ते करा. इकॉनॉमिक्सचा अजून एक भारीतला कोर्स आहे, तो मी पर्सनली रिकमेंड करतो. बऱ्याच जणांनी कुठेही क्लास केलेले असावेत, पण त्यांनी जर हा कोर्स केला तर 100% इम्प्रूव्हमेंट दिसते म्हणजे दिसते. ठीक आहे, अजून कोणता एक चांगला सांगू शकतो मी, येस होकॅबचा. होकॅब मराठी नका करू, मराठीची नवीन रेकॉर्डिंग करेल, पण इंग्लिश होकॅबमध्ये 100% कंपायलेशन भारीतला आहे आणि ते रिपीटेड टाइम्स ऐकल्यामुळं तुमचं पाठांतर तिथं होणार आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच. मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही हुरूप दिला तर मग ते पुढं सिरीज कंटिन्यू ठेवायला चालणार आहे. नाहीतर आपल्या रेडिओ MPSC ॲपवर फक्त 150 रुपये देऊन तो कोर्स अवेलेबल असणारच आहे. यूट्यूबला फुकट द्यायची मला काही गरज नाही. थँक्यू सो मच.